नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण एसीपी ऑफिस मध्ये आहोत। कोर्ट नाक्याजवळ स्टेशन जवळ असणारा हे एसीपी ऑफिस आहे। गेले कित्येक दिवस आपण पाहतोय की कल्याण रेल्वे स्टेशन जवळ संघटित देह व्यापाराचं प्रकरण सुरू होतं। म्हणजे कारवाई केल्यानंतर पुन्हा तिथे महिला ज्या आहेत ते देह व्यापारासाठी अक्षरशः तिथे पूर्ण लाईनने उभ्या राहत होते आणि याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना नेहमीच त्रास होतो आणि होत होता। आणि यावर आता अतिशय सुंदर तऱ्हेनं महात्मा फुले पोलीस चौकी अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि संघटित देह व्यापाराचं जे जाळं आहे जे खूप मोठ्या प्रमाणात पसरलं होतं त्याच्यावर कारवाई करून पश्चिम बंगाल परगणा इथून मुख्य आरोपीसह 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे अनैतिक व्यवसायाचं ब्रॅकेट चालत होतं त्या अनुषंगाने आपण यापूर्वी त्या सगळ्या टोळ्या याच्यावरती आरोपींच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई केली होती। त्यामुळे यापूर्वी आपण 5 महिलांना त्यामध्ये अटक केलं होतं। आमचे कल्याणचे एसीपी अशोक हनुमान यांच्या टीमने त्याच्यामध्ये चांगली कारवाई करून ते सगळे रॅकेट चालवण्याचा टोळी प्रमुख जो होता त्याच्या टोळी प्रमुख आणि त्याचे अन्य साथीदार यांना आपण पश्चिम बंगालमधून आपल्या टीमने मागच्या 1 आठवड्यापासून आपली टीम त्या ठिकाणी होती आणि एसीपी हनुमान यांच्या टीमने त्यामध्ये 24 परगणा पश्चिम बंगाल या ठिकाणाहून त्याचा मुख्य टोळीचा जो सूत्रधार आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद। याच्यावरती यापूर्वीचे पिटाचे आणि इतर मिळून असे 8 गुन्हे दाखल आहेत त्याला। आणि त्याचबरोबर या गुन्ह्यातील एक फरार आरोपी आहे मेहता नारायण बारिक, या दोघांना पण आपण पश्चिम बंगालमधून अटक केलेलं आहे। यापूर्वी आपण 5 महिलांना अटक केलं होतं, त्यांना सुद्धा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। सध्या दोन्ही आरोपींना आपण अटक केलेलं आहे। त्या दोन्ही आरोपींना दिनांक 18 पर्यंत आपल्या न्यायालयाने त्यामध्ये रिमांड दिलेली आहे। त्याचप्रमाणे यातील अजून एक आरोपी जो फरार होता प्रशांत उर्फ कव्वा वीरकुमार गायकवाड, हा सुद्धा हा टोळीचा सक्रिय सदस्य होता आणि ह्याला सुद्धा आपण अटक केलेली आहे। सध्या तो आपल्या पोलीस रिमांडमध्ये संपून तो आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। अशा प्रकारे आपल्या टीमने मागच्या 1 आठवड्याभरापासून एसीपी हनुमाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये गेले आणि पश्चिम बंगालमधूनच आपण ह्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे। आणि असं एक हे पूर्ण रॅकेट जे आहे हे पूर्ण रॅकेट हे कल्याण स्टेशन परिसरामध्ये अवैध व्यवसाय चालत होता, त्या अनुषंगाने एक मोठी कारवाई त्या ठिकाणी। साधारणपणे ह्या ज्या महिला आहेत आपण याच्यामध्ये सांगितलं की या महिला ज्या आहेत ह्या पूर्णपणे मुंबई आणि या परिसरातून या ठिकाणी हा व्यवसाय करण्याकरता हा जो आरोपी आहे मुख्य आरोपी याच्या मार्फत या ठिकाणी येत होता आणि याच्याकडल्या 1-2 जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलला त्यांच्याकडून असे काम करून घेत होतात असे पूर्णपणे हे आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे आपण 20 ज्या पीडित महिला आहेत त्या महिलांची आपण सुटका केलेली आहे, त्यांना आपण महिला सुधारगृहात सुद्धा पाठवलेलं आहे। आपली टीम जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये मागच्या 1 आठवड्यापासून त्या ठिकाणी होती आणि अतिशय तो असा घनदाट परिसर आणि थोडासा त्या ठिकाणी आपले जे इन्फॉर्मेशन नेटवर्क आहे ते चांगल्या पद्धतीने वर्कआउट झाल्यामुळे आपल्याला ते आरोपी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला मिळाले आणि स्थानिक पोलिसांची आपण त्या ठिकाणी मदत घेतली आणि त्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपल्याला हे सगळे आरोपी पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। ह्याच्यामध्ये सगळे जे आरोपी जे आहेत आता मुख्य आरोपी होते मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती यापूर्वीचे पिटाचे पण 3 गुन्हे दाखल आहेत आणि इतरही रॉबरीचे आणि इतर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। ते असे 8 गुन्हे टोटल या मुख्य आरोपी दाखल आहेत आणि बाकी सगळ्यांच्या आरोपीवरती यापूर्वीचे पिटाचे गुन्हे दाखल आहेत। साधारणपणे हे जे रॅकेट जे आहे ते मुंबई परिसरातून आपल्याकडे महिलांना या ठिकाणी ह्या एजंट मार्फत आणलं जातं आणि या टोळीच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी असा व्यवसाय करण्याबाबत भाग पडलं जातं, आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे। एकूणच यामध्ये साधारण 20 महिलांची सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांना सुधारगृहात पण टाकण्यात आलेलं आहे, ठेवण्यात आलेला आहे। पैशांचा आमिष दाखवून अशा महिलांना ज्या गरीब आहेत गरजू आहेत त्या महिलांची फसवणूक करून त्यांना म्हणूया आपण पश्चिम बंगाल किंवा इतरत्र जे भाग आहे त्या भागातनं मुंबईत आणणं आणि देह व्यापारासाठी प्रवृत्त करणं असं हे प्रकरण सुरू होतं आणि त्यावर अतिशय सुंदर अशी ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे सगळ्यात आधी डीसीपी म्हणूया अतुल झेंडे साहेब किंवा मग एसीपी होनमाने सर, महात्मा फुले पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा या प्रकरणामध्ये ज्यांनी काम केलं ते सगळे पोलीस कर्मचारी अधिकारी असतील, या सगळ्यांचं खूप अभिनंदन। कारण हा मोठा प्रश्न होता आणि यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता। तर मला वाटतं ही कारवाई झालेली आहे त्यामुळे एक आपल्याला आणखीन म्हणूया सुटकेचा निश्वास मिळालेला आहे। मात्र ही कारवाई झाल्यानंतर सुद्धा पुढे सुद्धा अशा पद्धतीने रेल्वे स्टेशन परिसर किंवा इतरत्र कुठेही अशा पद्धतीनं देह व्यापार करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या तिथे उभ्या राहिल्या ना पाहिजेत, यासाठी सुद्धा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि पोलिसांतर्फे ते काम सुरू असणार आहे। मात्र एक सजग आणि सुजाण नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे, आपल्या सुद्धा निदर्शनास असं काही प्रकार आला तर आपण आपल्या जवळच्या पोलीस स्थानकामध्ये याबाबत निश्चिंत होऊन माहिती कळवा।
त्यानंतर तिथे नक्कीच कारवाई होईल. मात्र आता आपण पाहायला गेलं तर ही खूप मोठी कारवाई आहे आणि यश मिळालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी या सगळ्यांचंच अभिनंदन. धन्यवाद.